परभणीच्या जिंतूर मधली एक बातमी माझ्या वाचनामध्ये आली। मेहमुन्निसा पठाण उपनगराध्यक्ष भारतीय जनता पक्ष। आता भारतीय जनता पक्षाला मेहमुन्निसा पठाण यांना उपनगराध्यक्ष का बनवावं लागलं असेल बरं? काय त्यामागचं राजकारण असेल? थोडीशी खोलात जाऊन माहिती घेतली। 16 पैकी 7 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे हे मुस्लिम समाजातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे उपनगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाला मेहमुन्निसा पठाण यांना द्यावं लागलं। बरं, एवढंच नाही, मी त्यांची आणखी थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर मला अशीही माहिती मिळते, परभणीच्या उरूस कमिटीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत म्हणे। पाथरीमध्ये शिंदे गटाचे नगराध्यक्ष हे मुस्लिम समाजातनं आहे म्हणे। राणी सावरगाव हा परभणीचाच एक झेडपी गण येतो, इथे अल्ताफ सय्यद हे मुस्लिम समाजाचे भारतीय जनता पक्षातून निवडून आलेले आहेत म्हणे। आता जिंतूरचे हे जवळपास 6, 7, 8 नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष सुद्धा। बरं, एवढंच नाही, तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो। म्हणजे अगदी परळी असेल, अमरावती असेल, अकोल्याचा अकोट असेल, इथे MIM सोबत भारतीय जनता पक्ष युती करून हा सत्तेमध्ये आलेला आहे म्हणे। आपले महापौर असतील किंवा नगराध्यक्ष, नगरपंचायत अध्यक्ष हे त्यांनी MIMच्या मदतीने केले। बरं, तुम्हाला काल परवाचं मुस्लिम आमदारांच्या मतांवर विधान परिषदेच्या 23 जागांचा कोटा पूर्ण केल्याचं आठवतंय का? म्हणजे सपाचे रईस शेख असतील, अगदी अबू असीम आझमी असेल, MIMची जवळपास 2 आमदारांची मतं, अब्दुल सत्ताराचं मत, हसन मुश्रीफाचं मत, मला वाटतं नवाब मलिकाचं मत सुद्धा त्यावेळेस घेतलं होतं। ही सगळी मतं तुम्हाला चालतात। जिशान सिद्दकी सुद्धा सोडला नाही, आता सना मलिक आहेत म्हणे। मग मला सांगा, आता ह्यांना बघा, यांचं गोव्यात मणिपुरात सरकार, इथे गोमांस चालतं। म्हणजे गोव्यामध्ये, मणिपुरामध्ये, बरं मणिपुरातले ह्यांचे ते किरण रिजिजू नावाचे मंत्री खुल्यामध्ये म्हणतात आम्ही आवडीने खातो, कुठलीही कारवाई नाही। यांचे शाहनवाज हुसेन असतील, मुख्तार अब्बास नकवी असतील, अगदी यांचे केंद्रीय मंत्री पदापर्यंत जातात। बरं, बांगलादेशच्या शेख हसीना, म्हणजे बांगलादेशींना भारताच्या बाहेर काढतायत खरे, पण बांगलादेशच्या शेख हसीनांना विदेश नीतीच्या अंतर्गत भारतात सुरक्षित ठेवलं। बरं, त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंचा नरसंहार होत असताना तिथे मात्र 2-3 हजार कोटींची या बजेटमध्ये खैरात वाटली, ते चाललं। बरं, घरामध्ये रियाज चालतो, यांना मुस्लिम जावाई चालतात, फक्त वर्सोव्यात हारून खान निवडून आला। मला श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मतदानासाठी किंवा या वर्षामधून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी मला हे बघितलं नाही की हारून खान मुस्लिम आहेत, त्यांनी हे बघितलं की एक शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेच्या प्रवाहामध्ये वाढलेला एक कार्यकर्ता आहे। मग त्याला आपण चान्स द्यायला काही हरकत नाहीये आणि मला चान्स दिलेला आहे। 5 लोक होते, त्यामधून मी एक होतो, मला चान्स मिळाला आणि लोकांनी मला मतदान केला। मला हिंदूंनी मतदान केलं, मला मुस्लिमांनी मतदान केला आणि दोघांच्या मतदानावर मी निवडून आलोय। बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला 65,272 असं मतदान झालेलं आहे आणि भारतीय लवेकर यांना 63,541 असं त्यांना मतदान झालेलं आहे। आता आमचे एक हे उमेदवार होते ज्यांनी हे केला, अपक्ष उमेदवारी भरली आणि त्यांना 6,736 मतदान झालेलं आहे। आता तुम्ही विचार करा की ज्या विभागातून मला उमेदवारी मिळाली आणि मी निवडून आलो, तिथे मुस्लिम या नात्याने मला शिवसेनेने उमेदवारी दिलीच नव्हती। मला एक शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली होती। बाळासाहेबांचा मी एक शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आहे। हे पहा, माझा फोटो बाळासाहेबांबरोबर तुम्हाला दिसत असणार, हे 2012ला बाळासाहेबांबरोबर मी आहे। आणि मला एक कळत नाहीये की हिंदू मुस्लिमचा अँगल यामध्ये त्यांना कुठून दिसून आलेला आहे। मी आता तुमच्या बरोबर बोलतो आहे, मी एक मुंबईमध्ये राहणारा मुंबईकर, मुंबईमध्ये जन्मलो, मुंबईमध्ये मोठा झालो, मुंबईमध्ये सगळं माझा कारोबार आहे आणि इथेच राहून या मराठी लोकांबरोबर मी फिरतोय, हिंदू लोकांबरोबर मी फिरतोय। मी कित्येक मंदिरं बांधलीत, मी कित्येक मंडळांचा मी अध्यक्ष आहे, मी कित्येक सार्वजनिक मंडळाचा मी अध्यक्ष आहे, गणपती उत्सवाचा मंडळाचा मी अध्यक्ष आहे, मी किती 4 कमिटीचा मी अध्यक्ष आहे, मी अंबरेश्वर मंदिर आहे, शिव मंदिर, त्याचा मी अध्यक्ष आहे। पण तिथे त्या हिंदू लोकांनी अँगल बघितला नाही का हा हिंदू आहे का मुसलमान आहे। ह्या लोकांनी फक्त हिंदू लोकांनी, आमच्या मराठी लोकांनी एवढं बघितलं की शिवसेनेचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि तो जर हा मंदिर बांधत असेल तर याला अध्यक्ष बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये आणि याला मतदान करण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही। माझ्या मिसेसला पण 2017 मध्ये लोकांनी असंच सांगितलं होतं। मला एक सांगा, माझा मूळ मतदारसंघ होता,
वार्ड होता तो 64 वार्ड होता. या 64 वार्डमध्ये सगळे मुसलमान राहतात काय? तिथून मला 64 वार्डातून मला 8,456 मतदान झालेलं आहे आणि तिथूनच भारती लवेकर यांना 4,247 मतदान झालंय. आता काय हे सगळे मुस्लिम लोकांनी मतदान केलंय का? मला सांगा. यादवनगर बांदिवली हिल हा जो विभाग आहे आमचा, हा उत्तर भारतीय हिंदू बाहुल्य विभाग आहे. यादवनगरच्या नंतर आपण खाली आलो तर तो पूर्ण आमचा जो सरोटापाडा आहे, विरा देसाई आहे, सगळा एरिया हिंदू बाहुल्य एरिया आहे. पण त्या एरियामध्ये एक शिवसैनिक या नात्याने मी काम केला आणि ह्या नात्याने काम केल्यानंतर लोकांनी हे बघितलं, हिंदू मुसलमान लोक बघत नाही हो, कोण जो माणूस काम करतो ना त्याला लोक मतदान करतात, एवढं मला माहित आहे. आणि इथे परभणीमध्ये एखादा सय्यद इक्बाल महापौर झाला, तिथे यांच्या डोळ्यामध्ये खुपतं. बरं, या सय्यद इक्बालची एक माहिती तुम्हाला सांगतो. हा सय्यद इक्बाल 3 वर्षांपूर्वी परभणीमध्ये ज्यावेळेस शिवपुराण नावांचा एक हिंदू कार्यक्रम घेण्यात येत होता, जमीन मिळत नव्हती, तिथे याने आपल्या 60 एकर जमिनीवरच्या तुरीवर आणि हरभऱ्यावर ट्रॅक्टर फिरवला होता. हेच ते सय्यद इक्बाल आणि त्यांचं कुटुंबीय. परभणीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलंय. परभणीमध्ये मुस्लिम बांधवांनी हिंदूंच्या शिवपुराण कथेसाठी 60 एकर जमीन देऊ केली. एवढंच नव्हे तर या जागेवर पिकवण्यात आलेला हरभरा आणि तुरीवरही त्यांनी बुलडोझर फिरवलाय. पाहूया हिंदू मुस्लिम एकोप्याच्या परभणी पॅटर्नचा हा खास रिपोर्ट. परभणीच्या मातीत एकतेचं पीक. शिवपुराणासाठी मुस्लिम बांधवांनी दिली 60 एकर जमीन. कधी मशिदीवरच्या भोंग्यावरून राजकारण तर कधी लव जिहाद वरून वाद पाहायला मिळतोय. एकीकडे धर्मावरून वादाचं राजकारण रंगतंय तर दुसरीकडे परभणीत सर्व धर्म समभाव पाहायला मिळतोय. हे आहेत परभणीतील प्लॉटिंग व्यावसायिक हाजी शोएब, जे हिंदूंच्या मदतीला धावून आलेत. त्यात झालं असं की 13 ते 17 जानेवारी दरम्यान शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम कुठे घ्यायचा असा प्रश्न पडला होता. पण त्याच वेळी सय्यद शोएब हे देवासारखे धावून आले आणि त्यांनी आपली 60 एकर जमीन शिवपुराणासाठी देऊ केली. या कार्यक्रमासाठी त्यांनी 15 एकरावरची तूर आणि 3.5 एकरावरच्या हरभऱ्यावर बुलडोजर चालवला. परवानगी दिली की मी केव्हाही काही करू शकता म्हणून डायरेक्ट. हे तू काय नाही, धार्मिक एकात्म व्हावं, सगळे सामाजिक कार्य सगळे एका जागेवर यावं, हे मोठं एकात, बाकी दुसरं काय. मोठ्या मनानं केलेल्या या मदतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुस्लिम समाजाचा बांधव आहे, आमचा मित्र आहे, त्याचं आपण कौतुक करावं तेवढं कमी असं मी म्हणेन. कारण त्यानं स्वतःच्या शेतातल्या सगळं तुरीचे झाडं गिडं उपटून टाकली. शेवटी एक मुस्लिम बांधव हिंदू समाजाच्या कथेसाठी पुढाकार घेतो, हे आमच्या धावून आले. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात एकजुटीचं दर्शन पुन्हा एकदा घडलंय. परभणीच्या मातीत एकतेचं सकस पीक आलंय. जाती धर्माच्या भिंती पाडत मानवतेचा धागा हा परभणीकरांनी आणखी घट्ट केलाय. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा. हे सय्यद इक्बाल शिवसेनेचे शिवसैनिक आणि तालुक्याचे तालुका प्रमुख, जवळपास 21 वर्षांपासून शिवसैनिक. त्याला न्याय दिला शिवसेनेने. यांच्या पक्षात बाहेरच्यांना संधी मिळते, कार्यकर्ते सतरंजा उचलण्यासाठी असतात. शिवसेनेने कधीही आजवर, म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर राहुल शेवाळेंचं उदाहरण घ्या किंवा चंद्रकांत खैरेंचं उदाहरण घ्या, कधीही म्हणजे तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, त्याच्या जातीचं तालुक्यामध्ये समीकरण किती, त्याच्या धर्माचं तालुक्यामध्ये समीकरण किती, हे पाहून नाही केलं. तसं असतं तर चंद्रकांतजी खैरे हे कधी खासदारच झाले नसते. हे विचार करा. आपला समाज आपल्याला पाठिंबा देईल म्हणून त्यांना ते पद द्यायचं असं शिवसेनेमध्ये होत नाही. अगदी लातूरचं सगळ्यात पहिलं जिल्हा प्रमुख पद मला वाटतं दलित व्यक्तीकडे होतं. साबीर भाईंचं उदाहरण घ्या. साबीर भाई कल्याणमधनं एक मुस्लिम, म्हणजे आमदारकी तर मिळालीच, पण त्यांना मंत्रीपद सुद्धा बाळासाहेबांनी दिलं. हे तुम्हाला काय कळणार? अरे साबीर भाई, तुला ओळखलंच नाही आयुष्यात. पण तुला टोपी कोणी घातली? मी खरंच ओळखलं नाही. मला वाटतं आपलं नामदेव ढसाळ बसलं की काय. बरं ठीक आहे, तब्येत ठीक आहे ना रे बाबा? हा एक एकनिष्ठ आमचा साबीर भाई शेवटपर्यंत राहिलाय. प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही. त्याला विचार, मी तो मुसलमान आहेस का म्हणून विचारलं का ते? शिवसेना जातपात बांधत नाही, बिलकुल नाही.
बरं. त्यामुळे तुम्ही आपलं बटेंगे कटेंगे एक हे सेफ आहे वगैरे करत राहा आणि तुमचं राजकारण तेवढं करा. बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजकारण, पण 20%चं राजकारण तो सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्या 20%च्या राजकारणामध्ये हा संपूर्ण समाज आपल्याला जर आमदारकीमध्ये खासदारकीमध्ये संपूर्णपणे मदत करत असेल तर महापौर पदामध्ये आपण त्यांना कुठे जागा नको द्यायला. बंडूभाऊ जाधव असतील, संजय जाधव जे असतील किंवा महेश पाटील असतील, परभणीत ज्यावेळेस आपले आमदार खासदार निवडून येतात त्यांच्यासाठी हा समाज झटत असेल तर त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व नको द्यायला. काँग्रेस सारखा पक्ष तिथे पाठिंबा देत नव्हता, तिथे बरोबर हा 20% राजकारणाचा भाग आहे, तुम्ही लक्षात घ्या. कधीही काँग्रेसला सुद्धा तिथे पाठिंबा द्यायचा नव्हता. मग शिवसेनेचा एक तरी महापौर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बसावा याच्यासाठी जर आपण ही धडपड केली असेल तर याच्यामध्ये काय चुकलं? मला वाटत नाही काही चुकलं. तिथल्या स्थानिक पक्ष नेतृत्वाचं काहीच नाही चुकलं. ज्यावेळेस शिवसैनिकाला न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस शिवसेना तो न्याय नक्कीच देणार. तुर्तास इतकंच बोलतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो.